आषाढी एकादशी आली की प्रत्येक वारकऱ्याला समोर उद्दिष्ट राहतं आहे ते फक्त पंढरपूरची वारी. पंढरपूरची वारीची जी संस्कृती आहे ही 3000 वर्षापासून आहे. त्यामुळे इथे 4 राज्यातून वारकरी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आजूबाजूच्या राज्यातून इथे आलेले भाविक आणि तिथे शिस्त. यावर्षी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता. BJPचं सरकार आलं तेव्हापासनं पंढरपुरात सुधारण्याच्या बाबतीत फार फरक पडलेला आहे. वाळवंटात विष्ठा होती, पण आज ती विष्ठाने संडास आहेत तिथं. अशामध्येच अशा कित्येक पालख्या आहेत की ज्यांना परंपरा आहेत. माऊली धांडे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील श्री संत नारायणगुरू महाराज यांची पालखी हिला 103 वर्षाचा इतिहास आहे. आणि विशेष म्हणजे ती पालखी माहुली ते पंढरपूर 31 दिवसाचा पायदळ आणि खांद्यावर पालखी घेऊन येतात आणि जाताना 28 दिवस त्यांना लागतात. म्हणजे ही पालखी दोन्हीकडनं पायदळ आणि त्या वारीत येणारे लोक यांना दोन्हीकडून येणारं समाधान वाटतं आहे. हे पालखी वाहणारे गजानन भाऊ आहेत, सोबत महिलासुद्धा असतात. पण या पंढरपुरात आपण कुठंच ऐकत नाही की इथे महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास किंवा छेडछाड करण्यात आलं म्हणून. कारण ही परंपरा टिकवण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येतात आणि ते टिकली पाहिजे. 800 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केल्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्रातल्या संस्कृत्या ह्या कायम का आहेत. तर हे जे लोक इथं येऊन ही संस्कृती टिकवतात. आता आपण समोर पाहता 500 ते 600 किलोमीटर पायदळ प्रवास करूनसुद्धा आज त्या महिला समाधान घेत आहेत, स्वतःला समाधान घेत आहेत. पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे प्रत्येकाला शक्य नाही. मन जरी दर्शनाकरता धजावत असलं तरी शरीर साथ न दिल्यामुळे काही लोक हे कळसाचं दर्शन घेतात, काही लोक मुखदर्शन घेतात आणि काही लोक चरणस्पर्श विठ्ठलाचं घेतात ते दर्शन. त्या दर्शनाला 22 ते 23 तास इथे लागत आहेत. म्हणून काही लोक मंदिराला प्रदक्षिणा घेऊन पायरीचं दर्शन घेतात. पण इथं पंढरपुरात आल्यानंतर या धरतीला पाय लागल्यानंतर स्वतः वारकरी तिथं समाधान होतोय. आपण जे पाहता हे पंढरपूरचं जे मेन मंदिर आहे त्यांचं पश्चिमद्वार आणि ही आहे जिथे पायी लागतात ते. काही प्रशासनामध्ये काम केलेले पोलीस अधिकारीसुद्धा स्वतःला टाळ्या वाजून किंवा रामकृष्ण हरी म्हणून धन्य मानून घेतात. इथं लाखो पालख्या येतात, पण शिस्तीचं पालन हे फार महत्त्वाचं आहे. पायदळ आल्यानंतर थकवा जाणवतो, यासाठी इथं सरकारने हॉस्पिटल उभारलेले आहेत. ज्या लेकरवाळा महिला आहेत त्यांना हिरकणी कक्ष आणि गोपनीय कक्ष इथे आहेत. पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त आपण समोर पाहता. यावर्षी नवीन फंडा त्यांनी वापरला. फक्त कासार घाटाहूनच येणे आणि जाणे पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत. कारण सर्वीकडे घाटावर पोलीस एवढे वेळ देऊ शकत नाहीत. ताण कमी व्हावा म्हणून त्यांना शिस्तीचं इथं पंढरपुरामध्ये लावली वारकऱ्यांना. आणि सुटसुटीत जसं जसं हा काळ बदलत चालला तसं तसं इथं प्रशासनामध्ये चेंज होत चालला. कासार घाटावरसुद्धा पूर्ण घाट ओपन न करता फक्त अर्धा घाट ओपन केला येणे आणि जाणे. एक महिन्याची वारी केल्यानंतर सुद्धा पंढरपूरमध्ये आल्यानंतर वारकऱ्याच्या चेहऱ्यावर जेव्हा आपण समाधान पाहतो ते समाधान पैशात विकतच घेतल्या जाऊ शकत नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. जीवनात एकदा
या पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा हीच जे अजूनपर्यंत पंढरपूरला आला नाहीत त्यांना विनंती करतो. जगदीश, पालख्या मोठा लागलेला का? झालं वातावरण तयार? झाला ना बा. का नारायण साहेब? हो, एक नंबर चालू झालं. ते आता बरं केलं बा, कॉम्प्युटर सोबतच आणलं. ते विठ्ठलाची कृपा. आता पुंगीवर त्या मागं पालख्या किती लागले? हो ना, खूप. इथूनच